आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारो आंदोलन। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून त्यांचा अवमान केल्याने त्याचा निषेध म्हणून आज गुरुवार रोजी मंद्रुप येथील भीमनगर येथे दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून त्यांची प्रतिमा जाळण्यात आली। या प्रसंगी भाजपचे तालुका अध्यक्ष संगप्पा केरके, नियोजन समितीचे सदस्य डॉक्टर चनगोंडा हविनाळे, अतुल गायकवाड, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे, सुनील नांगरे, संजय सावळे, यतीन शहा, सरपंच भीमाशंकर बबलेश्वर, धनेश कडते, बसवराज मुक्काणे, हनुमंतराव कुलकर्णी, सोमशंकर बिराजदार, गौरीशंकर मेणगुदले, अंबिका पाटील, सुनील रणखांबे, संदीप टेळे, सूरज खडाखडे यांच्यासह आदी उपस्थित राहून जोडे मारो आंदोलन केले। आंदोलनानंतर मंद्रुप पोलीस ठाण्यात आमदार श्री आव्हाड यांच्या विरोधात भाजपच्या वतीने तालुका अध्यक्ष श्री केरके यांनी गुन्हा दाखल केला आहे। त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण जिवंत आहोत। त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला कुणी पण धिक्कार करायला लागला, त्याला जोडे मारायला लागला आपण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा करायचं काय? खाली मुंडीवर पाय धरत नाही होते। धिक्कार असो, धिक्कार असो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। दुर्भाग्याची गोष्ट आहे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडून या देशातल्या संपूर्ण नागरिकाचा अपमान केला आहे, देशाचा अपमान केलेला आहे। ज्यांनी संविधान तयार केलेलं आहे, त्या संविधानामुळं आमची लोकशाहीची परंपरा कायम आहे आणि आम्हा सर्वांना न्याय मिळायला लागलेला आहे। त्या संविधानकर्त्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून आम्हा समस्त भारतवासियांचा अपमान केलेला आहे। आम्ही त्याचा निषेध तर करतच आहोत, त्याला जोडे मारून आंदोलन पण केलेलं आहे। एवढ्यावर न बसता मला राज्य सरकारला विनंती करायची आहे की राज्य सरकारने, गृह मंत्रालयाच्या विभागाने जितेंद्र आव्हाड यांच्यावरती तात्काळ कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हा नोंदवला पाहिजे असं माझं आमच्या दक्षिण तालुक्याच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं माननीय देवेंद्र फडणवीस असतील, माननीय राज्याचे मुख्यमंत्री असतील यांना आग्रहाची विनंती आहे। कारण ही शक्ती वाढता कामा नये, ही शक्ती विध्वंसक शक्ती आहे, देशाचा नाश करणारी शक्ती आहे, देशाला पुढे घेऊन जाणारी शक्ती नाही। मला असं वाटतं ही शक्ती वाढवून दिली तर ह्यांचं अधिक काळ मोकावण आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतील आणि देशाचे तुकडे करायचा प्रयत्न हे करतील अप्रत्यक्षरित्या। आणि म्हणून मला असं वाटतं की अशा शक्तीला त्याच ठिकाणी ठेचून मारलं पाहिजे, ठेचून त्याला योग्य शिक्षा केली पाहिजे। म्हणून माझ्या दक्षिण तालुक्याच्या वतीनं मी विनंती करतोय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांना विनंती करतो की त्याच्यावरती तात्काळ गुन्हा नोंदवून करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी विनंती करतो। आणि सगळ्या तालुक्याच्या वतीनं सुद्धा आज आम्ही तालुक्या पोलीस स्टेशन म्हणजे मंद्रुप पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा त्यांच्यावरती गुन्हा नोंदवत आहोत। या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय बापूंच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचे संविधानाचे प्रमुख, ज्यांनी संविधान लिहिलं अशा थोर व्यक्तींचं वाचाळवीर जितेंद्र आव्हाडांनी काल त्यांचं प्रतिमा फाडून या ठिकाणी त्यांचा अपमान केलेला आहे। याच्या निषेधार्थ आज बापूंच्या नेतृत्वाखाली मंद्रुप येथे जितेंद्र आव्हाडांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन या ठिकाणी आपण करत आहोत। मी अतुल गायकवाड यांना विनंती करणार आहे, त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं।
आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीनं या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुभाष बापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काल जितेंद्र आव्हाडांनी जे कृत्य केलं त्या कृत्याचा निषेध म्हणून आम्ही मंद्रुप या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलनाचा हा भाग आपण या ठिकाणी करतोय। व्यक्तिशः जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृतीचं दहन करण्याचा जो स्टंटबाजीचा जो कार्यक्रम केला त्यामध्ये या ठिकाणी सर्व पत्रकारांना सांगतो की त्यांनी हे जे कृत्य केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेला बॅनर त्यांनी जो फाडलाय तो जाणून बुजून त्यांच्या मनातला काळपटपणा काल या ठिकाणी सिद्ध झालाय। त्यांच्या मनातून मनुस्मृती गेली नाही म्हणून त्यांच्या मनातली मनुस्मृती काल खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडण्याचं कृत्य त्यांनी जाणून बुजून केलं आहे। कारण पुरोगामी महाराष्ट्राची बेगडी शाल ज्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनी पांघरलेली आहे ती त्यांचा खरा चेहरा जितेंद्र आव्हाडाच्या माध्यमातून या ठिकाणी समोर येतोय। पुरोगामी म्हणायचं फुले शाहू आंबेडकर म्हणायचं आणि बॅनरवर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असताना जाडून बुजून फाडण्याचं कृत्य या जितेंद्र आव्हाडांनी केलंय। त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीनं तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं जितेंद्र आव्हाडांचा आम्ही निषेध करून या दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीनं जोडो मारो आंदोलनाचा या ठिकाणी कार्यक्रम आपण संपन्न करतोय।